हॅलो. तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ y इक्वल्स टू. बघा त्याचं सोल्युशन आपल्याला काय दिलं आहे, y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 4 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या बाजूला डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 4. मग बघा इथं फंक्शन कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, कंपोजिट फंक्शन. म्हणजे फंक्शनच्या जागेवरती, म्हणजे नाही का, आता फंक्शन रेस टू एन दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्याला हा फॉर्म्युला कंपोजिट फॉर्म्युला यूज करला. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन. मग याला काय होईल, एन इंटू ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे हा जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि तो याला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होणार, डी वाय बाय डी एक्स या साईडला तर डी वाय बाय डी एक्सच राहणार. आता एन इंटू एन काय इथं 4 आहे इंटू एफ ऑफ एक्स काय आहे, एक्स रेस टू 3 प्लस 9. ठीक आहे, रेस टू, आता पॉवर रेस टू 4 मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3 प्लस एक्स रेस टू 3 प्लस 9. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग बघा आता इथं काय होईल, 4 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3 इंटू, आता डेरिव्हेटिव्ह बघा इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग एक्स रेस टू 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 3 इंटू, ठीक आहे याला ब्रॅकेटमध्ये देऊ आपण, 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ, एक मिनटं शॉर्टकटमध्ये लिहिलं तुम्हाला समजायचं नाही. ठीक आहे, म्हणून मी तर डिटेलमध्ये देतो, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ 9. ठीक आहे, मग बघा आपण ह्या सेपरेट टर्म लिहिल्या. ठीक आहे, मग पुन्हा इथं ह्या बाजूला राहिलं डी वाय बाय डी एक्स. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इथं 4 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3 इंटू, आता बघा एक्स रेस टू 3चं काय होणार आहे, 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1. ठीक आहे, त्याच्यानंतर ना पुन्हा प्लस, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय राहतो, 0 राहतो. ठीक आहे, या दोघांना ब्रॅकेट टाकतो, मग 0 प्लस, मग बघा इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 4 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3 इंटू इथे येणार आहे 3 इंटू एक्स रेस टू 2. ठीक आहे, 3 मायनस 1 काय येणार आहे, 2 येणार आहे. मग बघा आपलं फायनल आन्सर येणार आहे आता, ठीक आहे, फायनल आन्सर बघा इकडच्या साईडला लिहितो. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इथं येणार आहे, आता बघा हा 3 इंटू एक्स रेस टू 2 जो आहे तो समोर घेऊ, आणि 3 इंटू 4 काय होणार, 3 इंटू 4 12, 3 चौक 12 होते. ठीक आहे, मग 12 इंटू एक्स रेस टू 2 ब्रॅकेटमध्ये येणार एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3. ठीक आहे, म्हणजे हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. तर बघा हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, आता इथं काय कंपोजिट फंक्शन दिलेलं होतं, काय दिलेलं होतं, कंपोजिट फंक्शन, सॉरी कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचा होता, फंक्शन कंपोजिट होतं, कारण की एक्सच्या जागेवरती आपल्याला एक्स रेस टू 3 प्लस 9 दिलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपण इथं काय अल्टिमेटली हाच फॉर्म्युला यूज केला आहे, फक्त बघा डी वाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन वालाच फॉर्म्युला यूज केला आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. फक्त इथं काय केलेलं होतं, एनच्या जागेवरती
फंक्शन दिलेलं होतं म्हणून आपल्याला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागला, ठीक आहे. म्हणून तो त्याला मल्टिप्लाय झाला. मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला 12 इंटू एक्स रेस टू 2 सॉरी 3 इंटू एक्स रेस टू 2 आणि तो 4 आणि हा 3 मल्टिप्लाय झाला 12 आला, ठीक आहे. नाही तुम्ही म्हणशाल हा 12 कुठून आला, हा जो 3 4 जा 12, ठीक आहे. आणि एक्स रेस टू 2 इथं ॲज इट इज आणि हे एक्स रेस टू 3 प्लस 9 इथं रेस टू 3 ॲज इट इज, ठीक आहे. असा प्रॉब्लेम मला 2 मार्क लिहिली.